विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळायला पाहिजे. कारण तिथलची प्लेसमेंट, त्यासोबतच तिथलचा एक्सपिरियन्स, फीस, हॉस्टेल फीस, कॉलेज फीस, खाण्याचा खर्च हे सगळ्या गोष्टी खूप कमी लागतात. आणि हे सगळं मॅटर करतं आपली पूर्ण डिग्री संपेपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजचं कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला कास्टला एस-सी, एस-टी, ओबीसी, ओपन या प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत. आणि मला तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात, तुम्हाला कोणत्या कॉलेजला टार्गेट करायचं, तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत, तर अशा सगळ्या गोष्टी मला कमेंट करा. म्हणजे आपण तेवढंच इंटरॅक्टिव्ह बनवू. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर व्हिडिओ खाली मला तुम्ही कमेंट करू शकता. त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता अपलोड करू, तुम्हाला कोणते डाऊट्स आहेत ते देखील तुम्ही व्हिडिओ खाली विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक विथ प्रूफ म्हणजे जे मी पीडीएफ शो करते, तर ते सीईटी सेलवरती डिक्लेअर झालेलं आहे, शो झालेलं आहे. आता इथे आपल्याला प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज, इथे दोन लिस्ट दिलेल्या आहेत, गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट. ओके. सो फर्स्ट जे कॉलेज आहे, जे जे कॉलेज, तर याच्यासाठी ओपन साठी कट ऑफ आहे. इथे मी पहा, प्रत्येक कॅटेगरीचं इथे कॉलेज नेम आहे. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक कॅटेगरीचं दिलंय मी इथे. एससीचं इथे दिलंय, एसटीचं आहे, रँक आहे, त्यासोबतच पर्सेंटाईल म्हणजे रँक मध्ये कट ऑफ आहे, त्यासोबतच पर्सेंटाईल मध्ये. इथे रँक मध्ये, पर्सेंटाईल मध्ये विजय, एनटी बी, एनटी सी, एनटी डी, ओबीसी, एससी, बीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, ऑर्फन, याच्या सगळ्या मी तुम्हाला इथे कट ऑफ शो झालेला आहे. आता पहा, जे जे कॉलेजचा कट ऑफ काय आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी 119 रँक लागतो आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ईडब्ल्यूएस पाहिलात 1182 आणि ओबीसीचं पाहिलात तर 185 185 इतका रँक लागेल आपल्याला. सेकंड जे कॉलेज आहे ते म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज पुणे. याच्यासाठी आपल्याला किती कट ऑफ आहे पहा. ओपन साठी 57 रँक लागतो, ईडब्ल्यूएस साठी 1003 रँक लागतो, एससीबीसी साठी 139, ओबीसी साठी 118. आता तेच पाहूयात जीएमसीएन हॉस्पिटल नागपूर. आता या कॉलेजचा कट ऑफ इथे मी लगेच शो केलंय, पाहायचं. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग जीएमसीएन हॉस्पिटल संभाजीनगर चा देखील डेटा दिलाय. कॉलेज ऑफ नर्सिंग जीएमसीएन हॉस्पिटल नांदेड, गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकल कॉलेज जीएमसी म्हणायचंय. ओके. सो आता मी तुम्हाला इथे प्रत्येक कॉलेजचा डिटेलमध्ये डेटा आहे आपल्याकडे, रँक, त्यासोबतच पर्सेंटाईल. आता तुम्हाला जर एक वे मिळाला की मला इतके इतके मार्क्स पाहिजेत आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, याच्या थ्रू जर तुम्ही गेलात तर तुमचा जो वे आहे, तर तुम्ही करेक्ट वेनी करेक्ट ड्रीम तुमचं अचीव्ह करू शकाल. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच अजून थोडेसे कॉलेज आहेत, पण ते रिसेंटली ऍड झालेत कॉलेज, त्यामुळे आपल्याकडे त्यांचा ऑफिशियल डेटा नाहीये. जेव्हा ऑफिशियल डेटा अपलोड होईल आपल्या सीईटी सेलवरती, तेव्हा मी लगेच तुमच्यासोबत ते डेटा शेअर करेल आणि तुम्हाला देखील त्याची माहिती देईल. आता स्क्रीनशॉट काढा, मी तुम्हाला तसं झूम केलंय, नसेल दिसल तर स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही सुद्धा तुमचं झूम करू शकता. इथे मी प्रत्येक कॉलेजचा डेटा आपल्याला आहे. प्रायव्हेट कॉलेजची जरी माहिती पाहिजे असेल, रँक पाहिजे असेल, तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं, त्याच्यासाठी एक छान वे देखील लागतो. फक्त एक टार्गेट ठेवलं की मला 99 पाहिजेत, मला 90 पाहिजेत, असं म्हणून जमत नाही. तर त्यासाठी वे पाहिजे. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह लेक्चर्स मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज देखील असतील. 2000 प्लस आमचे क्वेश्चन बँक असेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 25 तारखेपासून. आता या सगळ्या गोष्टी सोबत तुम्हाला एक अजून ऍडिशनल गोष्ट मिळणार आहे, ती म्हणजे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग कोर्स मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आता एक्झाम झाली,
त्याच्यानंतर रिझल्ट येतो. रिझल्ट नंतर आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू होती, काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होती. तर या कोर्समध्ये तुम्हाला काउन्सिलिंग देखील फ्री मिळणार आहे. आता आपण बाहेर गेलं तर कोर्स वेगळा लावायचा, काउन्सिलिंग वेगळी लावायची. यामध्ये बराचसा पैसा जातो. त्यासोबतच व्यवस्थित गायडन्स देखील मिळत नाही. आता आपण मागच्या वर्षी देखील काउन्सिलिंग केलेली, कोर्स देखील कंप्लीट केलेले आहेत. सो आपल्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे आणि आपण स्टार्टिंग पासून नर्सिंगच्या बॅचेस, नर्सिंग सीईटीच्या बॅचेस घेत असतो आणि त्यांचा रिझल्ट देखील खूप छान आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची लाईव्ह बॅच देखील 25 तारखेपासून सुरू होते आहे आणि सेम फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 5 कोर्सेस तुम्हाला ऍट अ टाइम घ्यायचे असतील तर त्याची फीस असेल फक्त 10,000 रुपये. म्हणजे प्रत्येकी कोर्स 2,000 रुपयाच पडतोय आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्ही जर आम्ही सांगितलेल्या वेनी केलात तर तुम्हाला 95+ पर्सेंटाईल इझिली पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप ओपन करा. ऍप ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्हाला माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्यासोबतच आपले जे बेस्ट एक्सपिरियन्स एज्युकेटर्स आहेत तर त्यांच्याशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट करू शकता. त्यासोबतच तुमची कास्ट कोणती आहे, तुम्हाला किती मार्क्स हवे, तुमचं कोणतं गव्हर्नमेंट कॉलेजचं टार्गेट आहे, हे देखील मला कमेंट थ्रू कळवा आणि आपण असंच कनेक्टेड राहूयात कमेंट थ्रू. आणि अजून जास्त पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर आपण कोर्स जॉईन करू शकता तुम्ही. तर आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.